तर दरम्यान माननीय श्रीयुत नरेशजी पाटील हर्ष मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर यांचं इथे आगमन झालंय. तुम्हाला विनंती करतोय शाही सन्मानामध्ये मंचावर येऊन बसायचं आहे. येस, वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे या टुर्नामेंटच्या माध्यमातून माननीय श्रीयुत नरेशजी पाटील. तर वळतोय मॅच मध्ये पुन्हा एकदा. तर दोन सलामीचे फलंदाज एका बाजूला असेल आकाश, तर त्यांच्या सोबत आहेत अक्षय. आकाश पाटील आणि अक्षय पाटील अशी जोडी पाहायला मिळते आणि षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक गोलंदाज सज्ज होतोय उमेश दळवी. पहिलं षटक घेऊन सज्ज होईल उमेश दळवी. समोर असेल आकाश पाटील, त्यांच्याच समवेत जोडले गेले ते अक्षय पाटील. स्ट्रायकर एंडला आकाश आणि नॉन स्ट्रायकर एंडला अक्षय पाहायला मिळतोय आणि गोलंदाज उमेश मात्र सज्ज होतोय पहिलं षटक घेऊन. 4 षटकांची मॅच असेल. मागचीच मॅच आपण जर बघितली तर अगदी 33 धावांचं आव्हान दिलं होतं, ते मात्र पूर्ण केलं महापोलीस संघाने. अगदी चौथं षटकाच्याच माफ करा 3ऱ्या षटकामध्येच पूर्ण केलं आणि एक षटक राखून मात्र महापोलीस संघ विजयश्री झालाय. म्हणजे इथे मात्र एवढं समजलं आपल्याला की 33 धावांचं आव्हान सुद्धा कमी होऊ शकतं. तर नक्कीच विजयश्री घेण्यासाठी 40+ जावं लागेल. ते 40+ धावांची मात्र मजल मारली जाईल का टीम हर्ष इलेव्हन धोंडावली संघाकडनं, की रोखले जातील त्यांना गावदेवी धोंडावली संघाच्या गोलंदाजांकडनं? गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू घेऊन पंचांचा इशारा येईल. सुरुवात केली जाते मॅचला. आमचे मॅच रेफरी सज्ज झालेत, फलंदाज सज्ज झालाय, गोलंदाज सज्ज झालेत आणि मॅच सुद्धा सुरुवात केली जाईल. पहिला चेंडू समोर असेल अक्षय. आकाश यावेळेस पहिला चेंडू, चांगली डिलिव्हरी हाताळली, ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, लेंथ लाईन चांगली होती आणि फलंदाजाला बीट करून निघून गेलाय. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. म्हटलं जातं ना की पहिला वार लाख मोलाची, सुरुवात चांगली तर शेवट चांगलं, आणि ती सुरुवात मात्र चांगली करून दिली आहे गोलंदाज उमेशच्या माध्यमातून अक्षयच्या विरोधामध्ये. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा 30 रणनीती होती ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्याचं आणि पंचांनी इथे मात्र गोलंदाजांना रोखलंय की खूप जास्त बाहेर चेंडू होता. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने जाऊन वाढेल, जाऊन पोचते 1 या आकड्यावरनं. नक्कीच श्रीगणेशा केला जातोय टीम हर्ष इलेव्हन धोंडावडी संघाचा. एका चेंडूचा खेळ झाला, एकही धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू अगदी लोअर फुल टॉस चेंडू होता, स्लोअर डिलिव्हरी होती, तेवढीशी बॅटच्या मध्ये काहीसा आला नाही. चेंडू फक्त दिशा दिली आणि मात्र 1 धाव नक्कीच अंकित केली जाते. या एका धावेच्या जोरावरती मात्र नक्कीच आकाश आपलं वैयक्तिक खातं उघडताना पाहायला मिळालं. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या आकड्यावरती. तिसरा चेंडू प्रगतीपथावर असेल पॉवर प्लेचा. समोर असेल फलंदाज अक्षय. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, स्वतःच्या फलंदाजीमध्ये कलेक्ट करण्याची संधी सुद्धा आली होती. प्रयत्न चांगले केले पण थोडेसे कुठेतरी अपयशी लाभला. पण नक्कीच एफर्ट्स जे दिले त्याला मात्र 100% योगदान नक्कीच जो दिला मैदानामध्ये त्याला मात्र कर्णधाराची एक चांगली थाप नक्कीच मिळेल आणि निर्धाव चेंडूची सांगता होईल. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. ती तब्बल माफ करा
3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 या आकड्यावरती. पुढचा चेंडू लॉफ केलाय, हवेत फटका फसला. झेल कलेक्ट केली जाईल का? कलेक्ट केली जाते. विकेट क्रमांक पहिला हादरा बसताना हर्ष 11 धोंडावडोली संघाना. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. तर आता मात्र बघा, म्हटलं होतं ना की ज्या संघाच्या पॉवर प्लेमध्ये 1 ते 2 जास्त विकेट पडतात ना, तो संघ थोडासा आपल्याला बॅकफुटला पाहायला मिळतो. आणि अनेक संघ असा विचार करतात, जरी पॉवर प्लेमध्ये धावा कमी आल्या तरी विकेट वाचवण्याचं काम करतात. कारण की जेव्हा जेव्हा विकेट वाचतात तेव्हा तेव्हा स्लॉग ओव्हर्समध्ये फलंदाजी ही अटॅकिंग करता येते. आणि जेव्हा जेव्हा विकेट पडतात ना तेव्हा तेव्हा मात्र प्रेशर येत असतो. आणि तो प्रेशर देण्याचं काम मात्र नक्कीच गावदेवी धोंडावडोली संघाकडनं केला जातोय. हर्ष 11 धोंडावडोली संघाच्या विरोधामध्ये पहिला चेंडू जर विचार केला तर वाईडच्या स्वरूपामध्ये एक माफ करा निर्धाव होता. त्यानंतर एक वाईड चेंडू, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव आणि त्यानंतर विकेट. जर विचार केला 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 2 या आकड्यावरती. गोलंदाज उमेश सज्ज होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल रितेश. स्ट्रायकर एंडला उमेश सज्ज होतोय पुढचा चेंडू घेऊन. अगदी स्लोअर चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू. अगदी इथे मात्र रनआउटची संधी सुद्धा चालून आली होती, पण फंबलिंग पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाकडनं मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. आणि त्याच्या जोरावरती मात्र एक धाव ही मात्र पळवली गेली. आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. शेवटचा एक चेंडू असेल पॉवर प्लेचा. या शेवटच्या चेंडूवरती फायदा उचलला जाईल का फलंदाजाकडनं ते बघूयात. अबे स्लॉफ केलाय, गॅप मध्ये आहे चेंडू. भाग मिलका भाग नहीं रोक पाएंगे, निकल जाएगी गेंद 4 रनों के लिए. कम ऑन डीजे. तर मित्रांनो, धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या ही आपल्याला मात्र फलकावरती पाहायला मिळते ती तब्बल 7 या आकड्यावरती. यस, युक्ती दाखवली, शक्तीचा वापर केला, युक्तीचा वापर केला. चेंडूला सरळ आपल्या बॅटच्या रेडिएशन मधून फेकून दिलाय अगदी 4 धावांसाठी सीमारेषे बाहेर. कॅल्क्युलेशन चांगलं होतं त्या चेंडू मागे, ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू होता. आणि जर विचार केला तर डीप कव्हरचं क्षेत्र मात्र खाली. आणि सरळ मात्र फलंदाजाने एक रणनीती मनामध्ये आणली की त्या क्षेत्रामध्ये मी मारू शकतो चेंडू. आणि नक्कीच पॉवर प्लेचा कशा प्रकारे फायदा उचलायचा ते मात्र दाखवून दिलं. शेवटच्या चेंडूवरती 4 धावा आल्या आणि त्याच्या जोरावरती एका विकेटच्या नुकसानवर प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या हर्ष 11 धोंडावडोली संघाची जाऊन पोहोचते ती तब्बल 7 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. आणि अनेकदा मी म्हणतोय की प्रत्येक संघ जो असतो तो आपल्या गावाकडनं एक असा खेळाडू प्रमोट करायचा प्रयत्न करतो जो नवोदित असतो, जो नवीन असतो, नौका असतो, त्याला मात्र प्रमोट करायचा प्रयत्न केला जातोय. आणि तेच मात्र गावदेवी धोंडावडोली संघाकडनं प्रमोट केलाय गोलंदाज राहुल. गोलंदाज सज्ज होईल राहुल. पहिला चेंडू घेऊन समोर असेल फलंदाज आकाश. नॉन स्ट्रायकर एंडला रितेश, ज्याने 400च्या स्ट्राईक रेटने आपलं खातं उघडलंय. पहिला चेंडू अगदी हाफ ट्रॅकर चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली, बाउन्स झाला, चेंडूला अतिरिक्त उछाल मिळाली आणि चेंडू सरळ फलंदाजाला बीट करून चकवा देऊन निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सुरुवात केली जाईल. पहिल्या षटकाची सुरुवात सुद्धा निर्धाव चेंडूची पासून झाली होती आणि एंड मात्र चौकाराने झाला होता. हा षटक बघूयात कशा प्रकारे येतोय. फुलटॉस चेंडू होता. फलंदाज आता मात्र विचार करत असेल की या चेंडूवरती मी काय केलं. जर ऍक्टिव्ह असता, या चेंडूसाठी अलर्ट असता तर नक्कीच हा मात्र मोठ्या फटक्यासाठी आला असता. कारण की प्रत्येक कुठलाही फलंदाज असो मित्रांनो, त्याला अगदी सरळ सोपा चेंडू कुठला तर म्हणजे तो फुलटॉस डिलिव्हरी. आणि ती एक वाट्याला आली होती, संधी आली होती, संधीचं सोनं करता आलं नाही. पण येणाऱ्या 4 चेंडूवरती सोनं करेल काय फलंदाज आकाश. 2 निर्धाव चेंडू हाताळलेत. पुढचा चेंडू यावेळेस स्टेप आउट करून चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. खेळाडू पाठीमागे तैनात, मैदान छोटं आणि त्यामुळे मात्र जिथे धावा 2 असतील तिथे मात्र एकच पळावी लागेल. कारण की मैदान छोटं असल्या कारणामुळे चेंडूवरती मात्र खेळाडू खूप वेगाने येतो. आणि इथे मात्र एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती तब्बल 8 या आकड्यावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. यापुढील होणारी मॅच NCC निवळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी कोळिवली.
दोन्ही संघांचे कर्णधार रेडी राहायचे. इनिंग ब्रेक नंतर टॉस बॉक्स मध्ये मिळत. पुढचा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न होता. ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रिजन मध्ये खेळाडू तैनात. विकेट मिळवला जातोय. विकेट क्रमांक 2. आमच्या विनंतीला मान देऊन हा सॉन्ग ऐकवल्याबद्दल. तर वळतोय पुन्हा एकदा मॅच मध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय प्रथमेश आणि स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र आकाश. यस, आता मात्र इथून एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये जोडावी लागेल, कारण की अनेकदा असं म्हणतात ना की जेव्हा संघ बॅकफुटला असतो ना तेव्हा संघाला गरज असते ती एका पार्टनरशिपची. आणि जर चांगली पार्टनरशिप झाली मैदानामध्ये तर नक्कीच एक सन्मानजनक स्कोअर मात्र अगदी गावदेवी धोंडावली संघाच्या विपक्षामध्ये ठेवता येईल. पण ती पार्टनरशिप या दोन फलंदाजांकडनं होईल का ते बघूयात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय राहुल. पुढचा चेंडू यावेळेस नक्कीच अपील केली जाते, पण पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळवली जाईल आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ती तब्बल 9 या आकड्यावरती. बूंद बूंद से सागर भरता है ना, उसी तरह से एक एक रनों से अपनी मंजिल बढ़ा रहे है टीम हर्ष 11 धोंडावडवली. एक एक धावा खूप जास्त इम्पॉर्टंट असतं असं म्हणतात ना. अनेकदा सर्व कॉमेंटेटर्सच्या तुम्ही मुखातून हा शब्द ऐकला असेल. ज्या प्रकारे मुंबईची लाईफलाईन लोकल, त्या प्रकारे क्रिकेटचा लाईफलाईन हा सिंगल डबल असते आणि ते सिंगल डबल मात्र नक्कीच हर्ष 11 धोंडावडी संघाकडनं मात्र अंकित केली जाते. निर्धाव चेंडूपेक्षा मित्रांनो मात्र सिंगल प्रत्येक चेंडूवरती अगदी चांगलं असतं, कारण की एक एक धावाने मात्र मंजिल वाढत असते आणि प्रेशर मात्र कुठेतरी रिलीज होत असतो. पुढचा चेंडू यावेळेस सन्मान दिलाय. खेळाडू तिथे मात्र तैनात केला होता नक्कीच सिली मिड ऑफच्या रिजन मध्ये आणि त्याने मात्र आपलं काम चोखपणे बजावताना पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू पासून सांगता होईल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अगदी 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. शेवटचे 12 चेंडू असतील. या 12 चेंडू नंतर आता मात्र जर विचार केला तर टीम हर्ष 11 धोंडावडी संघाला आपले गिअर बदलावे लागतील. अटॅकिंग मोडमध्ये सिस्टम हाताळावी लागेल आणि इथून मात्र मोठे फटक्यांच्या शोधामध्ये जावं लागेल. जातील का? एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये पाहायला मिळेल का? ही काची उत्तरे येणाऱ्या 12 चेंडूवरती नक्कीच कळून येतील, पण गोलंदाज त्यांना रोखण्यासाठी सज्ज केलाय. कर्णधाराने एक छोटीशी टीम मीटिंग मैदानामध्ये घेतली. कोणाला गोलंदाजी द्यावी आणि नाव मात्र प्रमोट झालाय तो मात्र दुर्गेश. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दुर्गेश सज्ज होतोय. समोर असेल फलंदाज आकाश. यावेळेस लेगस्टंपच्या खूप जास्त बाहेर चेंडू होता. पंचांचा इशारा वाईड प्लस डिक्लेअर अशा 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या जोरावरती धाव पाहायला मिळते. यावेळेस स्टेप आउट केलाय आणि चेंडूला सरळ फेकून दिला सीमारेषे बाहेर. एक मोठा फटका डीप पॉइंटच्या डोक्यावरनं षटकार. रणनीती स्ट्रॅटेजी खूप जास्त इम्पॉर्टंट असते आणि ही स्ट्रॅटेजी हर्ष 11 धोंडावली संघाकडनं पाहायला मिळाली. अगदी जर विचार केला ना की आपल्या विपक्षामध्ये संघ कुठचा आहे त्या संघाला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कोणत्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये अगदी शांतपणे खेळ आणि कोणत्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये अटॅक करायचं हे मात्र लक्षात घेता आलं पाहिजे. आणि हेच मात्र हर्ष 11 धोंडावली संघाचे 2 फलंदाजाने ठरवलं की आता मात्र अटॅक करायची वेळ आले आणि टार्गेट केला गोलंदाज दुर्गेश याला.
पहिला चेंडू अगदी अतिरिक्त धावा मिळवल्या होत्या 2 आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरती स्टेप आउट केलं आणि पॉइंटच्या डोक्यावरनं सरळ चेंडूला फेकून दिला. आपली ताकद दाखवली, ध्वजा खोलल्या, सीमारेषेबाहेर षटकार आणि त्या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली तब्बल 17 या आकड्यावरती. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. एका चेंडूवरती धावा मित्रांनो आल्यात 8. हा षटक किती लांबवेल की गोलंदाज पुन्हा एकदा दुर्गेश कमबॅक करून देईल का? पुढचा चेंडू यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडीशी दिशा बदलताना आपल्याला पाहायला मिळाला. एकदा अंकित केली जाईल आणि एका धावेवरतीच थांबवलं गेलं आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ झाला, 18 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडूचा जर विचार केला तर धावा मात्र जमवल्या गेल्या तर तब्बल 9. पुढचा चेंडू लाफ केलाय, चेंडूला ऑर्थोडॉक्स काउ कॉर्नरच्या डोक्यावरनं सरळ झेल पकडले जाईल. हा चेंडू निघून जातोय की काय, पण डीप मिड विकेट आणि ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रिजनच्या मध्ये जो पट्टा आहे तो थोडासा लांबवर आहे. तो 6 सीमारेषा आहे ती लांब आहे आणि त्याचा मात्र फायदा उचलला जातोय नक्कीच गावदेवी धोंडावडोली संघाकडनं. आणि विकेट मात्र मिळालाय. एक चांगली मजबूत स्थिती बनवली धोंडावडोली संघाने अगदी हर्षिलियन धोंडावडोलीच्या विपक्षामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते तब्बल 18 या आकड्यावरती. ज्या प्रकारची रणनीती आखली होती गावदेवी धोंडावडोली संघाच्या कर्णधाराकडनं ती रणनीतीवरती मात्र सर्व खेळाडू मात्र खरे उतरलेत. जी स्ट्रॅटेजी होती त्या स्ट्रॅटेजीवरती कायम पाहायला मिळतात आणि ज्याची स्ट्रॅटेजी चांगली, ज्याची रणनीती चांगली तो मात्र नक्कीच पुढे कुठेतरी वाटचाल करताना पाहायला मिळतोय. काय करेल पुन्हा एकदा हर्ष इलेव्हन संघ कमबॅक करून देईल का ते बघूयात. पुढचा चेंडू या वेस्ट अपस्टम्पच्या खूप जास्त बाहेर, पंचांचा इशारा येईल, यास अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती 19 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. नक्कीच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण करून देणारा हा आकडा 19 आणि नक्कीच त्यांना वंदन करून पुन्हा एकदा मैदानामध्ये वळूयात. पुढचा चेंडू लॉफ केलाय, गॅपमध्ये आहे चेंडू, 1 बाउन्स, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, पूर्णपणे स्वतःला झोकलं त्या क्षेत्ररक्षणाने. इथे मात्र ओहो डायरेक्ट हिट, विकेट मिळवलाय. कम ऑन डीजे. गेली ती 21 या आकड्यावरती.
खेळ बाकी आहे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू बाकी. गोलंदाज सज्ज होत आहे. पुढचा चेंडू यावेळेस सॉफ्ट हँडलने चेंडूला फक्त दिशा दिली. मिड विकेटच्या रिजनमध्ये अगदी खेळाडू तैनात मिडफील्ड पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती 2 धावा मात्र अंकित केल्या आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक असेल, अंतिम षटक असेल आणि ज्याला म्हटलं जातं ना की हाणामारीचं षटक, असं कोणता गोलंदाज प्रमोट केला जाईल टीम गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडी संघाकडनं अगदी हर्ष इलेव्हन धोंडावडीच्या विपक्षामध्ये. धावसंख्या फलकावरती 23 रन्स. तर गोलंदाज सज्ज होतोय योगेश. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी समोर असेल फलंदाज जतीन. पहिला चेंडू घेऊन योगेश जतीनच्या विरोधामध्ये. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा खालवर राहिला आणि इथे मात्र बीट केला जातोय. फलंदाजाला निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि पहिला चेंडू मात्र सुरुवात चांगली. जर विचार केला तर पहिल्या षटकाची सुरुवात, दुसऱ्या षटकाची आणि चौथ्या षटकाची सुरुवात ही निर्धाव चेंडूपासून झाली. तिसरा षटक जो आहे तो मात्र वाईटपासून सुरुवात झाली होती. पुढचा चेंडू यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न होता. लेन चेंज केली, लाईन चेंज केली, टप्प्याला थोडासा पुढे घेतला आणि फलंदाजाला इथे पुन्हा एकदा चकवा देऊन निघून गेला. अगदी विचार केला तर फलंदाज इथे मात्र नशीबवान ठरला, कारण की बॅटची एज सुद्धा लागू शकली असती, कारण की चेंडू अगदी जवळून निघून गेलाय. 2 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय तिसरा चेंडू घेऊन. यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यस, त्या उद्ध्वस्त करून देणार हा चेंडू. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. तर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल स्थिरावली गेली ती 23. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू हाताळले. 2 चेंडू निर्धाव. त्यानंतर थोडासा प्रेशर फलंदाजावरती आणि मात्र आपली लाईन जी होती ती मात्र स्टंप अटॅक केला स्टंपमध्ये आणि चेंडूला मात्र फलंदाज मात्र मिस केला आणि सरळ चेंडू जाऊन धडकला स्टंपवरती. विकेट मिळवला जातोय. 3 निर्धाव चेंडू हाताळले गेले ते तब्बल अंतिम षटकामध्ये आणि एकदा असं पण बघतो अंतिम षटकामध्ये मोठे फटके, पण इथे मात्र गोलंदाजाचा बोलबाला अंतिम षटकामध्ये पाहायला मिळतोय. चौथा चेंडू प्रगतीपथावर. गोलंदाज योगेश पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. अगदी चेंडूला फक्त दिशा दिली, सन्मान केलं. 1 धाव नक्कीच अंकित केला जाईल. एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जातील टीम हर्ष इलेव्हन धोंडावडोली संघाकडनं ते बघूयात. यापुढील होणारी मॅच एनसीसी निवळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी कोळिवली. पुढचा चेंडू सॉफ्ट हँडलने पुन्हा एकदा मिड विकेटच्या रेजरमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय. 1 धाव नक्कीच मिळेल आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 1 ने जाऊन वाढेल, जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. अजून एका चेंडूचा खेळ बाकी असेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो प्रशांत. यस, या एका चेंडूवरती प्रशांत मोठा फटका मारेल का की सिंगल डबल पुन्हा एकदा शोधून काढेल. बघूयात काय रणनीती असेल प्रशांतच्या मनामध्ये. या शेवटच्या चेंडूवरती कळेल. यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न होता पण बॅटच्या फेसमध्ये काहीसा चेंडू आला नाही. अगदी डीप स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव अंकित केली जाईल आणि 1च धाव नक्कीच. आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जर विचार केला तर जाऊन पोहोचली 26 या आकड्यावरती. 24 चेंडू विजयासाठी 27 धावांचं लक्ष दिलंय गावदेवी धोंडावडोली संघाने. 24 चेंडू 27 धावा होतील की रोखल्या जातील हे मात्र नक्कीच थोड्या वेळात कळेल. तिथपर्यंत
विनंती असेल एनसीसी निवली संघाचा संघनायक तसेच गावदेवी कोलिवली संघाचा संघनायक आपण टॉस मध्ये जोडायचं आहे. इथे गावदेवी कोलिवली संघाचा संघनायक आमच्यासोबत जोडले जात आहेत. विनंती असेल एनसीसी निवली संघाचा संघनायक आपण आला असेल तर त्वरित यायचं आहे. तर विनंती असेल मान्यवरांना राकेशांना की आपण दोन्ही संघाला नाणे फेकायचे. प्रथम नाण्याची ओळख करून द्यायची. कॉलिंग करताय कोहली संघ. विनंती असेल मान्यवरांना आपण स्थानापन्न व्हायचं आहे. प्रथम आपलं डिसिजन कळवायचं आहे. प्रथम आम्ही गोलंदाजी करू. नाणेफेक जिंकले ते निवली संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. समोरचा संघ चांगला संघ आहे वैभव पाटीलांचा संघ. तर किती धावपण रोखण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी 35 धावांमध्ये 40 धावांमध्ये रोखण्याचे आम्ही प्रयत्न करू. नक्कीच. तर एकंदर विचार केला तर हा नियोजन कसा वाटतं तुम्हाला. नक्कीच आपण जर आयोजन पाहिलं आहे तर खूपच सुंदर आयोजन केलं आहे. कमी जागेमध्ये एक सुंदर असं आपलं मैदान उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल आपल्या सर्व मंडळाचा मी आभारी आहे. आणि एक चांगली सुवर्ण संधी आपल्या इथल्या सर्व खेळाडूंसाठी तुम्ही उत्पन्न केली त्यासाठी सुद्धा आपला आभारी आहे. धन्यवाद. वळूया कोहली संघाकडे. नाणेफेक हारलाय. प्रथम फलंदाजी करायची आहे तर किती धावा जमा करणार. 50+. असे कोणते फलंदाज असतील वैभव पाटील सोडून त्यांच्याकडनं जास्त अपेक्षा असेल. पुनीत पाटील. नक्कीच. तर दोन्ही संघामध्ये ऑल द बेस्ट. बोलूया पुढील सामन्याकडे. एनसीसी निवली संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. हॅलो. तर प्रथम नाणेफेक हारल्यानंतर हर्षिलन दोंडाई संघाने 26 धावा जमा केल्या 4 षटकाच्या समर्थनानंतर. 27 धावांचे आव्हान ठेवलं ते गावदेवी दोंडाई संघासमोर. बोलूया सामन्याकडे. 24 चेंडू 27 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. आई गावदेवी धोंडावी संघासाठी दोन्ही सलामीवीर राहुल आणि आदेश. फलषटक घेऊन गोलंदाज प्रथमेश. नक्कीच आपल्या फलंदाजीमधून काही कमाल करता नाही आली परंतु जर या 27 धावा रोखायच्या असतील तर चांगली टिचून गोलंदाजी करणं भाग असेल प्रथमेश याला. स्वतः संघनायक संघाचे कप्तान फलषटक पॉवर प्लेचा मार्गस्थ होते गोलंदाज प्रथमेश. 24 चेंडू 27 धावा. फुटा चेंडू खेळून काढतोय. एक्स्ट्रा मिडॉनच्या दिशेने चेंडू होतोय जोपर्यंत फेकी होईल चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. आकाश पाटीलच्याकडनं एकच धाव भेटते. एका धावाने धावफेक करायला सुरुवात होते. इथे लक्ष मात्र माफक असल्याने क्रिकेटची लाईफ लाईन म्हणून ज्याला ओळखतात सिंगल डबल याचा इथे उपयोग करतो राहुल. पुन्हा फुलटॉस चेंडू फ्लिक केलाय. मिडॉनच्या दिशेत जातोय चेंडू. एका टप्प्याने सीमापार पंचाचा इशारा येतोय. नक्कीच खराब चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय आदेशाने आदेश दिलाय चेंडूला. आणि या 4 धावसंख्या होती ती 5. प्रथम फलंदाजा विचार केला हर्षलन धोंडावी संघाचा तर खराब फलंदाजी पाहायला भेटली. त्यानंतर गोलंदाजी सुद्धा त्याच स्थितीने होते. काहीच कमबॅक करावं लागेल. निर्धाव चेंडू विकेट घ्यावे लागतील जेणेकरून सामना हा शेवटच्या षटकामध्ये पाहायला भेटेल दर्शकांना. अनेक दर्शक सावली क्रिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा घरोघरी दाखवली जाते. प्रथमेश शॉर्टपिच चेंडू प्ले करतोय. बॉलर बॅक ड्राईव्ह आणि इथे रनआउटच्या स्वरूपात पहिला गडी बाद होतोय.
आई गावदेवी धोंडोळी संघाचा आदेशाच्या रूपाने पहिला हादरा बसतोय तो. पहिली सफलता प्रथमेशच्या नावी. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये नॉन एनला योगेश दलवी. नक्कीच काहीशी रणनीती असेल आदेश म्हणजे यांची संघाचे संघनायक, कारण की अजूनही उमेश दळवी मागे आहे. पुन्हा प्रथमेश आता मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडला तर थोडेसे उचले घेतले होते. राहुल दलवी याला काही समजला नाही. विनंती असेल एनसीसी निवली संघाचा संघनायक आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे. निवली संघ धन्यवाद एनसीसी निवली संघ आपल्या सहकार्याबद्दल. आम्ही नेहमी आपले ऋणी राहू. नॉर्मल लेगबाच्या स्वरूपात एक धाव भेटते. एक संधी होती, चालून आली होती. चेंडू झाले 5. बायच्या स्वरूपात एक लन येते. अजून या षटकात काही चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते जर एक चौकारचा विचार सोडला. पुन्हा योगेश दलवी आता मोठा फटका येतो. चेंडू हवेत एक्स्ट्रा लॉंगऑफच्या दिशेत जातोय एका टप्प्याने सीमा पार 4 धावांसाठी. च्या मदतीने धावसंख्या दाखल करावी लागते ती 10. मागील कदा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती एक धाव, त्यानंतर चौकार आला होता, त्यानंतर विकेट, त्यात एक चेंडू निर्धाव, त्यात बायच्या स्वरूपात एक धाव आणि शेवट चेंडूवरती चौकार. आपली जागा मजबूत करतोय आई गावदेवी धोंडोळी संघ. दुसरा षटक घेऊन येतो गोलंदाज जतीन. धोंडावळी एक्सप्रेस म्हणून ज्यांना नेहमीच ओळखला जाते जतीन भोईर बॉलिंगमध्ये सज्ज होतोय. काहीसा चमत्कार करावे लागेल आपलं आव्हान टिकून ठेवण्याच्या या स्पर्धेमध्ये जतीन भोईर याला. वैयक्तिक एक या धावसंख्येचा खेळतो राहुल दलवी. फुलटॉप चेंडू फ्लिक केलाय, कव्हरच्या वरून जातोय, शतशती तैनात आहे सागर. एक धाव भेटते. दुसऱ्या प्रयत्न हा ना होते, संधी होती पण तो आपल्या स्क्रीन मध्ये पोहोचतोय राहुल. दुसऱ्या मार्गस्थ विजयासाठी 27 धावांची आवश्यकता आहे आई गावदेवी धोंडाळी संघाला.
आता होता लांबून खेळण्याचा प्रयत्न, सुरेश चेंडू पडला थोडासा इन स्विंग पाहायला भेटला, निर्धार होतो चेंडू, पण त्यापर्यंत फुटवर्क पाहायला भेटला नाही योगेशच्या मार्फत. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू संपर्क नाही, धावसंख्या स्थिर होते 1-11. पुन्हा जतीन आता म्हणतात त्याच प्रकारचा चेंडू, बॅटची एज लागते, हा ना होते. दरम्यान एक धाव पूर्ण करत दोन्ही फलंदाज, एक संधी निर्माण झाली होती. पुन्हा एकदा विनंती असेल आजचे मान्यवर बालराम गोपीनाथ भोईर, आपणास विनंती आहे आपण येऊन बसायचे स्थानापन्न व्हायचं इथे समोर व्हीआयपी कक्षामध्ये आपली बसण्याची व्यवस्था केली. आपण पाहतात जयभन चषक 2021 चॅम्पियन ट्रॉफी कोण ठरणार, या स्पर्धेचा चॅम्पियन कोण ठरणार, शेलार आंबाडी असोसिएशनचा चॅम्पियन संघ नक्कीच येणाऱ्या 2 दिवसात आपल्याला कळेल. पुन्हा जतीन कोलवाटा चेंडू फ्लिक केले, चांगलं क्षेत्ररक्षण प्रयत्न केला होता, कमबॅक करतोय, थोडस फंबल होतंय सतीशच्या मार्फत. आज स्पर्धेचा 4था दिवस, आज आपण सेनेचे संघ पाहणार. पहिला सामना झाला होता वकील स्पोर्ट महापुली वर्सेस विपक्ष पॉवर शेलार, ज्यामध्ये वकील स्पोर्ट महापुली संघ हा विजय झाला. त्यानंतर दुसरा सामना होता हर्षल धोंडावळे विपक्ष गावदेवी धोंडावळे. जतीन आता चेंडू पंच करतोय, कव्हरच्या दिशेत जातोय, खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटते, जिथे एक धाव होती म्हणतो तिथे 2 धाव पूर्ण करतायत. तिसरीचा प्रयत्न हा ना होते, आणि जर स्क्रीजचा विचार केला तर योगेश दळवे याच्यासाठी ही एक 3 ते 4 पावलांची स्क्रीज समजली जाते, कारण की ते नेहमीच पळण्यामध्ये चतुर, आपल्या हाईटचा उपयोग करतात. या 2 धावसंख्या होती ती 15, एक धाव वाचवावी लागेल हर्षल धोंडाळे संघाला. अशा वेळेस खराब क्षेत्ररक्षणाची आशा नसते संघनायकाला. आता बाउन्सर चेंडू हुक करतोय, चेंडू जातोय निर्धार क्षेत्रामध्ये जातोय, एकच धाव भेटते डिक्लेअरच्या स्वरूपात, पंचांचा इशारा येतोय. षटक समाप्तीचा 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या होते 16, 1-16. विनंती असेल आजचे आमचे प्रमुख मान्यवर तुळशीराम बालू भोईर तसेच बालाराम गोपीनाथ भोईर, आपणास विनंती आहे आपण व्हीआयपी राजवते येऊन बसायचं आहे, आपल्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आम्ही पारेका चषक 2021 मध्ये सावली क्रिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा घरोघरी दाखवली जाते लाईव्ह. आपण घर बसल्या किंवा कुठे असाल आपल्या कामाव्यस्त जीवनामध्ये तरी सुद्धा या स्पर्धेचा आपण लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेता, याचं पूर्ण श्रेय जाते ते सावली क्रिएशन. वाडा तालुक्यातील एक चांगलं आयोजन नियोजन यांच्या मार्फत एक संकल्पना जी उद्यास येते तो 2 षटकांचा समाप्त धावसंख्या होती 16. पहिल्या षटकामध्ये 10 धावा झाल्या, त्यानंतर 6 धावा, चांगला कमबॅक करतो जतीन भोईर. तिथे नुकतंच आगमन झालेलं आहे मनीष भोईर, ज्यांनी आम्हाला इथे वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण सुद्धा येऊन बसायचं आहे. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज आकाश, नक्कीच महत्वाचं षटक असेल. या षटकामध्ये धाव रोखण्याचा प्रयत्न असेल गोलंदाज आकाशाचा. पहिला चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू लक्ष्मणला सोडतोय, पंच वळतोय आमच्याकडे, वाढच्या स्वरूपात अतिरिक्त एक धाव भेटते. धाव संख्या होती 17. अतिरिक्त धावा रोखावे लागतील गोलंदाज आकाश याला, कारण की विजयासाठी फक्त 27 धावांची आवश्यकता आहे. आता तो फ्लड चेंडू खेळून काढते,
झेलची संधी चालू होणार होती तर मग झेल सुटते. जोपर्यंत फेकी होईल थोडस खरं शतशम पाहायला भेटलं प्रथमेशच्या माध्यमातून. दोनदा पलून काढतायत. एक संधी होती झेलची परंतु ते कन्वर्ट करता आले नाही प्रथमेशाला. या दोन धावसंख्या होते ते 19. सुंदर चेंडू फ्लिक करतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न हा ना होते. पुन्हा एकदा फंबल पाहायला भेटते. सागर रोहित तिथे क्षेत्ररक्षण करतायत. धावसंख्या होती ती 21. अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. नक्कीच राहुल दलवेचा विचार केला तर सलामीसाठी आला होता. कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळून आपल्या संघाला अडचणीत टाकत नाहीये. सिंगल डबलची लाईफलाईन क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल याचा उपयोग करतोय आणि स्ट्राईक रोटेट ठेवतोय जेणेकरून प्रेशर आपल्या संघावरती स्वतःवरती घेत नाहीये. प्रेशर रिलीज करतोय राहुल दलवी. पुन्हा आकाश पुन्हा फुल करतोय. चेंडू जातोय दिशेने. एक धाव पूर्ण. चांगला क्रिकेट पाहायला भेटते राहुल दलवे याच्याकडनं. पुन्हा योगेश आता मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज लागते. चेंडू जातोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटते जतीन भोईर याच्याकडनं. जोपर्यंत फेकी होईल 2 धाव पूर्ण करतायत. धावसंख्या होती 24. अजून विजय 3 धावांची आवश्यकता आहे गावदेवी धोंडाळे संघाला. आता फुलरलाईन चेंडू फ्लिक केले. चेंडू हवेत आहे. चेंडू वाली क्षेत्ररक्षण येतोय. झेल सुटतोय आणि पंचांचा इशारा येतोय. 9. 2 धाव पूर्ण. तिसरीचा प्रयत्न. 2 धाव करता येते आणि 1-9 अशा 3 धावा भेटतात. याचबरोबर धोंडाळे संघ हा विजय होतोय. चांगला क्रिकेट दोन्ही संघांच्या मार्फत. आणि विजय झालेल्या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय राहुल दलवी याने पहिलं षटक हाताळलं होतं.